शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस टिश्यू कल्चरमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यांमध्ये आपण टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करतो. त्यासोबतचे असे शेतकरी त्यांच्या मुलाखती किंवा त्यांचे काही सक्सेस हे तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आजचे हे जे शेतकरी आहेत ते आहेत रितेश सुधाकर बामंदे. गाव आहे कापूसवाडी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. इथले शेतकरी आहेत. एकूण रोपांची संख्या 4,500 आहे आणि लागवड करून आज 8 महिने पूर्ण होतात आहे. 80% निस्वन झालेले आहे. ऊन, वारा, पाऊस अशा अनेक अडचणीतनं इथं सगळं मार्ग काढत इथपर्यंत आज 8 महिने पूर्ण होतात आहे. या सगळ्या विषयीची चर्चा किंवा 8 महिन्यामागं काय काय प्रॉब्लेम आलते किंवा समस्या, काय नियोजन केलं, सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे. तर तुमचं पूर्ण नाव आणि इथला पत्ता आणि तुमचं शिक्षण किंवा व्यवसाय काय असेल ते सांगा. माझं पूर्ण नाव रितेश सुधाकर बामंदे, कापूसवाडी, तहसील जामनेर, जिल्हा जळगाव. माझं शिक्षण पूर्ण ग्रॅज्युएशन झालं आहे BA मधनं. आणि मी आता शेतीच करतो. पूर्ण व्यवसाय काय नाही, व्यवसाय शेती. तर हे जे क्षेत्र आहे किंवा एकूण सगळं क्षेत्र किती आहे तुमच्याकडे? 6 एकर क्षेत्र आहे पूर्ण. 6 एकर. 6 एकर क्षेत्रावरती आजच्या दिवशी कुठली कुठली पिकं उभं आहेत? पूर्ण केळीच आहेत पूर्ण. ते कुठल्या कुठल्या अवस्थेत आणि किती हजाराचे प्लॉट आहेत? हा इथं 4.5 आहे आणि बाकी पलीकडे निस्वन असलेला निस्वन असलेला 4.5 आहे आणि पलीकडे पिलबाग ठेवलेला आहे तो 5,000 आहे. आणि अजून पूर्ण ते पूर्ण झालं. तर साधारणपणे पूर्ण क्षेत्र हे केळी खाली. एवढ्या ह्या क्षेत्रासाठी पाण्याची काय व्यवस्था आहे तुमच्याकडे? आमच्याकडे विहीर आहेत, 2 विहीर आहेत. तेवढ्यावर भागते? हो हो पूर्ण. आणि उन्हाळ्यामध्ये काय अवस्था, काय प्रॉब्लेम येत नाही? काही प्रॉब्लेम नाही, पाणी भरपूर आहे. आता हे जे क्षेत्र आहे ते आपण 4,500 रोपांचं क्षेत्र आहे. त्याचं अंतर आपण किती ठेवलेलं आहे? 5x5 ठेवलंय. 5x5 अंतरावरती किती एकर क्षेत्र गेलं असेल याला? आपल्याला 2.5 एकर क्षेत्र गेलं. 2.5 एकर. तर ह्या 2.5 एकरामध्ये ही केळीची लागवड करायच्या आधी कुठली पिकं होती आणि कशी कशी तयारी केली, क्षेत्र कसं तयार केलं, शेणखत काय वापरलं का, थोडंसं सांगा स्टोरी. याच्या अगोदर आपल्या केळीच होती, पण केळीनंतर आपण त्याला 4 महिने रेस्ट नागरून ठेवलं होतं. म्हणजे टेम्परेचर म्हणजे विश्रांती ठेवलं होतं. आणि जवळजवळ लागवडीच्या अगोदर आपण एकरी त्याला 4 ते 5 टोळे शेणखत दिलं होतं. आणि नंतर बेड व्यवस्थित करून मग म्हणजे दुसरं कुठलं पीक घेतलं नाही, फक्त 4 महिन्याचा गॅप दिला आणि परत केळी म्हणजे केळीवरच परत केळीची लागवड इथे केलेली आहे. पण ते पण चांगली मशागत म्हणू आपण त्याला. म्हणजे ते पहिल्यातलं काही तिथं क्षेत्रात राहिलं नसतं. पहिल्या केळीचं सगळं कुजून ओके केलं. तर ती पण बाब महत्वाची. एक तर पिकाचा फेरपालट पाहिजे, नाहीतर ते पहिल्या केळीचे अजून अवशेष तसंच आहे खाली आणि त्यावर परत केळी लावली मग ती काही केळी व्यवस्थित येत नाही. त्याला करपा येणार, त्याला अनंत अडचण येणार, वादा कमी पडणार, फाण्यांची संख्या कमी पडणार, क्वालिटी येणार नाही, अशा बऱ्याच गोष्टी. आणि पिकाचा फेरपालट हा करणं अत्यंत गरजेचं आहे. भले तुम्ही 3-4 महिन्याचा, 6 महिन्याचा तूर, कापूस असेल, गहू असेल, मका असेल, अशी पिकं काहीतरी घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्ही पुढचं पीक लावणं. तर मग केळीवर केळी. पण इथं तसं न करता रेस्ट का पिरियड दिलेला आहे. त्यामुळं एक ती जी काही झालेली झीज आहे जमिनीची पहिल्या वेळेस ती थोडीशी भरून निघायला मदत होती. आणि परत एक सायकल ज्याला म्हणतो आपण की जमिनीमध्ये जे सूक्ष्म जीवाणूंचं सायकल, ते सायकल परत अजून तयार व्हायला चांगली मदत होती. तर ज्यावेळेस तुम्ही लागवड हे क्षेत्र तयार केलं तर शेणखताचा वापर आपण किती केला? एकरी जवळजवळ 4 टेलर टिपा टाकल्या. 4 टेलर एकरी, म्हणजे 2 एकरात 8 टेलर झाले असतील. आणि त्यानंतर भेसळचे डोस जे आहेत ते आतापर्यंत किती वेळा दिलेले? 3 वेळा दिलेले. 3 वेळा. आणि ड्रिप मधून सोडसाडी किती दिवसाला तरी? जवळजवळ 15 दिवसाला. 15 दिवसाला. आता अजून तर निस्वन जवळजवळ 80% झाले. त्याच्यावर काय एखादा फवारा पडलाय किंवा भविष्यात किती होणार? स्प्रे झाले किती? 2-3 स्प्रे. अगोदर 2 स्प्रे झाले यार, करप्यावरती झाला आहेत आणि बंचवर पण झालेला आहे. 2 एक होणार. बंचवर अजून किती होतील? बंचवर अजून 3 फवारे होतील. 3 फवारे. तर काही रोप, काही खत, फवारण्या, औषधं, मजूर, ह्या सगळ्या गोष्टी पकडल्या तर ह्या 2.5 एकर आहे ना, 2.5 एकर क्षेत्रासाठी किती रुपयांचा खर्च आतापर्यंत आलेला आणि अजून किती होईल पुढे? आतापर्यंत आपल्याला जवळजवळ 1,80,000 पर्यंत 1,90,000 आलेला आहे. म्हणजे 2 लाख. हो, 2 लाख धरून चला, अजून 50,000 येणारच. म्हणजे 2.5 लाख. हो. म्हणजे एकरी 1 लाख रुपयापर्यंतचा खर्च हा इथं बाग आणण्यासाठी येतोय. आणि जर आता 4,500 रोपं म्हटलं तरी पण साधारणतः मी काय 200-300 रोपं कडेकोपऱ्याला कमीच असतात. समजा एक 4200-4300 जरी आपण पकडली आणि साधारणतः
18 म्हणलं तर 18 2 36 आणि 72 म्हणजे एक साधारणतः किती माल तुम्हाला अपेक्षित आहे ॲव्हरेज ऍव्हरेज नाही तरी पण म्हणजे जनरली सांगायचं साधारणतः 18-20 ची तर रास पडेलच ना सहज. तरी 35 टन ठेवलाय बा एकरी 40 टनापर्यंत म्हणजे 400 क्विंटल होईल का? 400 क्विंटल 4,500 रुपये ती जनरली कॅल्क्युलेशन काय का 400 क्विंटल म्हणजे होईल ना? 40 टन त्यांना अगोदर झालाय सर, झालेलं आहे का? झालेला आहे. हो म्हणजे टोटल 4,500 रुपये मधून 4,500 मध्ये नाही तूट झाली समजा आपण 4,000 जरी दुसऱ्या बागेत काढलाय त्यांनी, हो त्या बाजूच्या क्षेत्रात हो. त्यांनी काढलाय. 40 टन म्हणताय का ते? हा 400 क्विंटल काही विशेष नाही हा, नव्हते, मग तेच म्हणतो मी. काही विशेष नाही काही. 750 जास्त एकरीचा विषय एकरीचा विषय एकरी- म्हणताय. एकरीचं एकरी सांगतो. रोपाची संख्या नाही, एकरीवर आहे. एकरावर सांगताय एकरावर का? सांगताय. जवळपास कमीत कमी 100 टन. कमीत कमी आकडा त्यांचा. अडीच म्हणजे एकरात 800 क्विंटल तर कुठे गेलेलं नाही काय नाही, तरी जास्त जातं. होईल. हा. 600-700 हा, मी तेच मी म्हणलं कारण गपलत झाली मी एकरावर सांगितलं आणि मी झाडावर हिशोब सांगतो. बरं ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये साधारणतः एक 800 ते 1000 क्विंटल धरून चालेल बरोबर म्हणजे 80 टनापर्यंत टोटल बाग होईल. तर गेल्या वेळेस रेट काय मिळाला होता आणि काय झालं होतं? गेल्या वेळेस आपल्याला त्यावेळेस 25 एवढंच बाग होता ना 4-4.5 हो हो हो. त्यावेळेस काय कॅल्क्युलेशन कसं काय झालं होतं? आपल्याला रेट जवळ 25 ते 26 रुपये मिळाला होता. बर हो आणि 19 19.5 ची रास पडली होती. बर म्हणजे त्यावेळेस म्हणजे टोटल बागेचे एक 12-13 लाख रुपये झाले असते. जास्त झालं. जास्त झालं. जास्त झाले. तुम्ही आता समजून चला आजचा रेट आपण 18 2000 पडला. 2000 आणि तर आहेच म्हणजे समजा 18-19 आता चालूच आहे हो, हो. पण कमीत कमी जरी धरला आपण तसं जास्तच होईल कारण अजून तुमच्याकडे 2 ते 2.5 महिने हो. इथून पुढे रेट काय कमी येणार नाही कारण माल आता कटिंग होत आलेला बऱ्यापैकी. त्यामुळे एक साधारणतः हा पण बाग तुम्हाला शूटिंग काढतोय म्हणून नाही तुम्हाला कितीपर्यंत होईल असं वाटतं एवढं? साधारण 13 ते 14 लाख रुपये धरलेच आहे. तेवढे हो, हो. तर 13 ते 14 लाख रुपयापर्यंत अपेक्षित उत्पन्न. शेवटी कसं आहे शेतकऱ्याचे पैसे जोपर्यंत खिशामध्ये येत नाही तोपर्यंत ते काही खरं नाही नाही, बरोबर. म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत हो, खरं हो, नाही हो, हो. म्हणजे असे कित्येक अनुभव आहेत शेतकऱ्यांचे की जोपर्यंत खिशात पैसे येत नाही तोपर्यंत खरं नाही. पण हे जवळजवळ एक 99% अंदाज हा फिक्स आहे बाबा की आपण कमीत कमी धरले म्हणजे काय म्हणू आपण मोठं चढू असं नाही. मोठं किंवा आपण काय म्हणू ह्याने नाही असं फुगवून नाही बोल हरभऱ्याच्या झाडावर सर चढवायचं असं. 1500 रुपये ते 1800 रुपयापर्यंत भाव पकडला. हा तिथे तेवढे पैसे सांगितले त्यांनी तेवढं, त्या त्या भावात. पद्धतीने. हा. तर एक चांगल्या पद्धतीनं एवढ्या कमी क्षेत्रात चांगल्या पद्धतीने इथलं व्यवस्थापन हे सगळ्या गोष्टी आहेत. तर रितेश बामंदे गाव कापूसवाडी तालुका जामनेर जिल्हा जळगाव इथले शेतकरी होते. अशाच प्रकारच्या नवीन शेतकऱ्यासोबत नवीन ठिकाणी नवीन केळीच्या बागेत यानंतर पण भेटणारच आहे. तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांची मनापासून